चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। साहेबांनी शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला, याबद्दल त्यांनी बंद खोलीमध्ये जी चर्चा झाली त्यावेळेला शिवसैनिकांनी तुम्ही राजीनामा देऊ नका, आम्हाला पोरकं करू नका, अशा पद्धतीची एक हंबल रिक्वेस्ट, एक विनंती त्यांना केली। आणि ज्यावेळेला ते पत्रकार बैठकीला आपल्याकडे येत होते तेव्हा आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही राजीनामा दिला, या गोष्टीचं तुम्ही पत्रकारांच्या समोर तुम्ही सांगू नका, अशी आम्ही त्याला विनंती केली होती। आणि तो निर्णय मान्य नाही असं सर्व शिवसैनिकांची भावना होती। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेल्या जवळजवळ 36 वर्षाचं ज्या माणसाचं योगदान आहे, फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आदरणीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिने अनेक वर्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तिने काम केलेलं आहे। संजय पवार साहेबांना एकच पक्ष, जसं एकच मैदान असतं त्या पद्धतीनं एकच पक्ष आणि एक पक्ष सोडून ते कुठे गेलेले नाहीत। याचं एक उदाहरण जर म्हटलं तर माझा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये PN पाटलांचं आपल्याला देता येईल, शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस पक्षाच्या बरोबर राहिले। असं म्हणत नाही, संजय पवार साहेब म्हणतात की मी उपनेते पदाचा राजीनामा दिला म्हणून मी काही शिवसैनिक म्हणून कुठं बाजूला जाणार नाही, माझ्या पक्षामध्येच मी कायमपणे राहणार आहे। माझी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षप्रमुखांच्यावर नितांत श्रद्धा आहे, माझी मातोश्रीवर श्रद्धा आहे, अशा पद्धतीचं प्रतिपादन त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये केलं। या पत्रकार बैठकीच्या नंतर आम्ही आपल्याला एवढं सांगतो की शिवसेनेच्या उद्याच्या होणाऱ्या सर्व सार्वत्रिक निवडणुकामध्ये संजय पवार साहेबांचं योगदान हे खूप मोठं असेल। संजय पवार साहेबांचं गेली जवळजवळ 35 ते 36 वर्षाचं जे राजकारणामध्ये त्यांनी विविध याच्यावर काम केलेलं आहे, शिवसेना पक्षानं पण त्यांना भरभरून दिलेलं आहे। शिवसेनेमध्ये ते शहर प्रमुख म्हणून त्यांनी काम चालू केलं, ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले, ते शिवसेनेचे उपनेते झाले, ते शिवसेनेचे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते कॅबिनेट दर्जा म्हणून त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं। आणि सर्वोच्च ज्या पद्धतीनं मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरेंनी सर्वोच्च सभागृहामध्ये सभापती केलं, तसं सर्वोच्च पदाच्या निवडणुकीमध्ये पक्षानं त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली। दुर्दैवानं आमच्या 1 ते 1.5 मतानं त्यांचा फक्त पराभव झाला, तर नाहीतर ते आज राज्यसभेमध्ये खासदार म्हणून असते। या सगळ्यामध्ये पक्ष चालवत असताना पक्षामध्ये अनुभव हा खूप मोठा असतो। माझ्याबरोबर आज जे सगळे आहेत ते सर्व शिवसैनिक आहेत आणि आम्ही किती जरी झालं, मी सहसंपर्क, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही रक्ताचे शिवसैनिक आहोत। जोपर्यंत शेवटचा श्वास असेल तोपर्यंत शिवसेनेमध्ये राहायचं, हा एक आमची बाणा आणि आमची भूमिका आहे। आणि म्हणून या सर्व शिवसैनिकांना संजय पवारांनी उपनेते पदाचा राजीनामा देऊन पोरकं करू नये अशी सर्वांची भावना आहे। आणि त्यामुळं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही उपनेते पदाचा राजीनामा ताबडतोब मागं घ्या म्हणून। सर्वांनी त्यांना अगदी रडून पोरांनी सांगितलं, काही काही पोरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, ही भावना असती। एक सहकार्य आमचा म्हणजे चुकीचा आहे, हे निर्णय चुकीचा आहे, संजय पवारांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे। म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे सर्वांच्या वतीनं, एक सर्वांचा प्रतिनिधी म्हणून, आणि खास करून आमची एक जी बांधिलकी आहे, जी मातोश्रीशी बांधिलकी आहे, त्या मातोश्रीमध्ये आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना पक्षाला संजय पवारसारख्या कार्यकर्त्याची गरज आहे। त्यामुळे तिने उपनेते पदाचा राजीनामा मागे घ्यावा। आम्हाला तिने 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे, 2 दिवसामध्ये मी राजीनाम्याच्याबद्दल विचार करेन, फेरविचार करेन असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। ह्याच भावना आपल्याला आम्हाला कळवायच्या। संजय पवार साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी, मी तुम्हाला फक्त एवढं एकच उत्तर सांगू शकतो की पक्षाच्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये मी बोलू शकत नाही। संजय पवार साहेबांनी उपनेतेपदाचा राजीनामा जो घेतलेला आहे तो त्यांनी मागे घ्यावा, लोकांच्या लोकभावनाचा आदर करावा, शिवसैनिकांचा आदर करावा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या उद्याच्या येणाऱ्या राजकारणामध्ये संजय पवार साहेबांनी योगदान द्यावं असं आमचं त्यांना मत आहे।
नाही, आत्ताच्या क्षणाला मी तुम्हाला एवढं एकच सांगतो की संजय पवारांनी उपनेते पदावरनं बाजूला गेल्यानंतर कोल्हापुरामध्ये जे 15-16 वर्ष शिवसैनिक म्हणून संजय पवारांची जे लोकांची बांधिलकी आहे ती लोक अडचणीत येणार आहे. त्या लोकांनी कुणाकडे बघायचं. माझं एक ठाम मत आहे, मी या मतावर ठाम आहे. मी संजय पवारांना एवढंच सांगितलं, तुमचं कुटुंब असू दे काहीही असलं तरी कुठलाही नेता या देशामध्ये जो असतो त्या नेत्याच्या त्याच्या व्यक्तिगत जीवनासह त्याच्या शरीरावर सुद्धा कार्यकर्त्याचा अधिकार असतो आणि तो आमचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही राजीनामा देऊ नका, राजीनामा मागे या म्हणून सांगितले. नाही, मला नाही विचारणार झाली. शिवसेनेमध्ये एक पद्धत आहे की शिवसेनेचा जो निर्णय असतो सामनातनं प्रसिद्ध होतो, तो सामनातला आलेला निर्णय आम्हाला शिरसावधने असतो. अशा पद्धतीची प्रक्रिया आहे. त्यामुळे सामनातनं आलेला निर्णय तो साहेबांचा निर्णय आहे. मी त्यावर बोलू शकत नाही. ते भाग्य मी तेवढं मला अधिकार नाही आहे. काय ते पक्षाकडून कारवाई त्यांच्यावर केली जाणार नाही असं वाटतं की अशा पद्धतीने माध्यमांसमोर येऊन त्यांनी व्यक्त होणं, कारण आपल्याला माहिती आहे पक्षाची काय नेमकी भूमिका असते किंवा पक्षाची जी मुरलीधर जाधवांचं उदाहरण आपल्या सगळ्यांना कारवाई होणार. म्हणून तर मी सांगतो ना, म्हणून तर आम्ही संजय पवारना आमची पक्षाची पहिली बैठक होती. त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं तुमचा कुठलाही निर्णय जोपर्यंत आम्हाला तुम्ही कळवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला माध्यमांच्या समोर जाऊ देणार नाही आहे. आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही राजीनामा उपनेते पदाच्या राजीनाम्याचा निर्णय मागं घ्या आणि त्या पद्धतीने त्यांना विनंती केल्यानंतर मग ती येऊन प्रसारमाध्यमांच्या समोर बोलले. नाही, त्याच्या बघा राजकारणामध्ये एक सर्वोच्च एक टोक असतं, सर्वोच्च एक भूमिका असते. राजकारणामध्ये सर्वोच्च एक उत्तुंग शिखरावर माणूस जातो त्यावेळेला त्या माणसाला स्वतःच्याबद्दल मी काय केलं आणि मला या योगदानाबद्दल काय मिळालं याबद्दल त्याच्या मनामध्ये खंत असतात. ते स्वतः नाराज आहेत. आमच्या समोर सुद्धा त्यांनी सांगितलं की मला आता हे सहन होत नाही म्हटले. पण ह्या जरी गोष्टी जरी असल्या तरी आमची एकच भूमिका आहे. आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की संजय पवारने राजीनामा मागे घेतल्याशिवाय आम्ही थांबत नाही. काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.